हॅलो गाईज, जय बाळूमामा. तर आता आम्ही मेतके या ठिकाणी आलेलो आहोत. सर्वप्रथम हलसिद्धनाथ अप्पांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलो. या परिसरातील भक्तांच्या श्रद्धेमध्ये हलसिद्धनाथ अप्पांचे विशेष स्थान आहे. दर्शन घेताना या भूमीची आध्यात्मिक परंपरा आणि भक्तीची भावना अगदी जवळून अनुभवता येते. आम्ही बाळूमामांच्या पवित्र खांबाचे दर्शन घेतले. हा साधा सुद्धा खांब नाही, तर बाळूमामांच्या भक्तांसाठी श्रद्धेचे एक मोठं स्थान आहे. 1932 साली बाळूमामांनी स्वतः सुमारे 14 फूट उंचीचा खांब रोवला होता. भक्तांच्या इडापिडा दूर व्हाव्यात, संकट आणि अडचणी कमी व्हाव्यात या श्रद्धेतून खांबाला विशेषतः महत्त्व प्राप्त झाले आहे. बाळूमामा या खांबाबद्दल म्हणत असत की एक खांब कैलासात आणि दुसरा मेतक्यात. मूळ खांबाचं संरक्षण करण्यासाठी त्यावर पंचधातूचं आवरण करण्यात आलं होतं. श्रावण महिन्यात हे आवरण काढून भाविकांना मूळ खांबाचं दर्शन दिलं जातं. खांबासमोर उभं राहून दर्शन घेताना बाळूमामांच्या पवित्र अस्तित्वाची आणि त्यांच्या भक्तीची एक वेगळीच अनुभूती आली. त्यानंतर आम्ही सत्यवा देवीच्या मंदिरात आलो. देवीची ओटी भरली आणि मनोभावे दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या परिसरामध्ये थोडे फोटो आणि व्हिडिओज काढले. बाळूमामांच्या भक्ती परंपरेत मेंढ्यांना विशेष महत्त्व आहे, त्यामुळे या मूर्ती पाहताना एक वेगळाच भक्तिभाव जाणवत होता. भेटूयात एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत जय बाळूमामा. बाळूमामाच्या मनाचं अंग भलं. बाय.